मला सण आला की आता भीती वाटते. काय कुठला अघटित होईल का, कुठं काय होईल का. सणाला किती आनंदी छान असावं. म्हणजे आता इतकं वाईट काहीतरी घडलेलं असताना सुद्धा आपण आणूया गणपती. त्यानिमित्तानं सगळे भेटतील, आपण बोलू, सुखदुःख आपले एकमेकांची वाटायची असतात. माहिती नसतं वर्षभरात कोणाच्या घरामध्ये काय झालेलं आहे. सणाचं सण पण कुठेतरी हरवत चाललेलं आहे. त्याला काय करणार आपण. तुम्ही आपण किती खर्च करतो, किती काय करतो. आपल्या आजूबाजूला जे काहीतरी घडतंय त्याचा आपल्यावर काही परिणाम होतो की नाही माणूस म्हणून मला माहिती नाही. आपण असं काय होत चाललेलं आहोत. म्हणजे मला खरंच असं वाटतं की अख्ख्या माटुंग्याचा एकच गणपती, अख्ख्या माईंचा एकच गणपती. म्हणजे जितकी स्टेशन तितके गणपती होतील. किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपण सार्वजनिक इतके गणपती. मग नमस्कार तर काय, मी गणपती नाही आणला आणि तरी नुसता नमस्कार केला तरी तो पोचतो. मला ते मी इथून करतोय का मनापासून. फाउंडेशनच्या कामाबद्दल अनेक ठिकाणी नद्यांचं खोलीकरण झालं किंवा लोकांचा फीडबॅक कसा आहे, कशा पद्धतीने. नाही खूपच छान झालं. म्हणजे आता काम छान झालं आपण त्याच्यासाठीच करत होतो. ते चांगलंच व्हावं म्हणून. त्यातून जे पाणी तिथे झिरपलेलं आणि त्या आता किती दिवस चालेल, वर्ष चालेल, 1.5 वर्ष चालेल, 2 वर्ष चालेल. विहिरीनं पाणी लागलं. पण तीच उद्दिष्ट आहेत, त्यामुळे ती करत राहायची. सगळ्यात महत्त्वाचं नामच्या याच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणासाठी ही जी मुलं आहेत, कारण ज्या फीज आहेत तुमच्या वर्षाच्या, त्या मुलांना नाही परवडत. एक तर राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च, कॉलेजचा खर्च. याच्यातून अतिशय हुशार असलेली गरीब वर्गातली मुलं, मी खालच्या वर्गातली नाही म्हणत, मी गरीब जे आहेत, सांपत्तिकदृष्ट्या जे कमी आहेत, मग ते सगळ्या समाजातली आणि धर्मातली, त्यांच्या शिक्षणाची आणि आजारपण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. औषधं इतकी महाग आहेत आणि आपण ब्रँडेड सगळी औषधं आपण घेत राहतो. तर त्या ब्रँडेड ह्याची खरी तर ती किंमत त्याची 2 पैसे असते, पण ते विकताना ते 20 रुपयाला विकतात. त्यामुळे ते मूळ जे कुठला घटक आहे त्याच्या आपण कुठली ती जेनरिक त्याचा आता आपण काहीतरी सुरू करायचं आहे. आणि शिक्षणाचं, ही 2 महत्त्वाची गोष्टी आपल्याला करता आल्या तर. कारण काय हे पुन्हा आपला किती 2/3 समाज हा तिकडचा आहे, गरिबी याच्यातला. म्हणजे 66%. आणि हे काय मी किंवा आम्ही करून किंवा काय, हे काम सतत अव्याहत करत राहायला पाहिजे.